नमस्कार मंडळी, 90.4 ग्रीन FM वर मध्ये मी मेधा डॉक्टर सोनू या कार्यक्रमामध्ये अगदी मनापासून स्वागत करते. मंडळी, सध्या आपण अनेक साथीचे आजार सुद्धा बघतोय. मग त्याच्यामध्ये सांगली, मिरज आपल्या या भागामध्ये सुद्धा चिकनगुनिया, डेंग्यू यासारखे अनेक आजार पसरताना आपल्याला दिसत आहेत. आणि हे आजार आपण नेमके लवकरात लवकर कॅच केले नाहीत आणि लवकर आपण ट्रीटमेंटला सुरुवात केली नाही तर हे आजार वाढू शकतात आणि मग त्याचा इतका त्रास आपल्याला होतो. तर हे सगळं टाळायचं असेल तर आपण हा आजार काय आहे हे आधी जाणून घेऊया. म्हणजे चिकनगुनिया हा आजार जो आहे तर त्याच्यावर स्पेशली रिसर्च केलेले आणि आयुर्वेदिक ट्रीटमेंट देणारे मिरज इथले डॉक्टर संदीप देवल, तर ते आज आपल्याला मार्गदर्शन करायला आलेले आहेत. MD आयुर्वेद आणि गोल्ड मेडलिस्ट आहेत सर, आणि स्पेशली संधिवात तज्ज्ञ म्हणून सुद्धा नेहमी काम करतात. तर आज चिकनगुनियावर स्पेशली त्यांनी रिसर्च केलेला आहे, त्यामुळं आज खूप अधिकारवाणीनं या आजाराबद्दल आपल्याला ते सांगणार आहेत. सर नमस्कार. नमस्कार. या कार्यक्रमात तुमचं आधी मनापासून स्वागत करते. आणि चिकनगुनिया हा शब्द ऐकला कुठल्याही कुटुंबात, अरे चिकनगुनिया झाल्या म्हटलं की सगळे आधी हळहळतात. म्हणजे या माणसाला आता किती त्रास सहन करावा लागणार आहे. प्रत्येकाला जसा अनुभव असतो त्याप्रमाणे अरे बापरे, आता तुला 7-8 महिने तरी हा त्रास होईल, काही वर्ष सुद्धा हा त्रास होईल, किंवा कोणी म्हणतं की वेळेत ट्रीटमेंट केली तर हा आजार लवकर बराही होईल. अनेक अशा गोष्टी आपल्या कानावर पडत असतात. त्यामुळं एखाद्या व्यक्तीला चिकनगुनिया झाला की ती व्यक्ती प्रचंड घाबरून जाते. हे सगळं तिच्या कानावर पडत असतं. पहिल्यांदा आपण बघूया की हा आजार नेमका आहे काय. बरोबर मॅडम. चिकनगुनिया हा मुख्यतः एक साथीचा आजार आहे. हा विषाणूज्वर आहे. मुळात हा आफ्रिकन कंट्रीजमधनं आपल्याकडे आला आणि आता तो भारतभर पसरतोय. दुसरी गोष्ट की ह्याच्यावर कुठलीही लस अजून आलेली नसल्यामुळं त्याच्यावर 100% पूर्णपणे त्याचं निर्मूलन झालेलं नाही. चिकनगुनिया हा आजार डासांपासून पसरतो. डास जेव्हा आपल्या व्यक्तींना चावतो तेव्हा त्याच्या शरीरामध्ये त्या डासांपासून जे जंतू असतात ते आत जाऊन एक विष निर्माण करतात आणि ते सगळं विष रुग्णाच्या संपूर्ण सांध्यांमध्ये, स्नायूंमध्ये जाऊन पसरतं. सुरुवातीला या आजारामध्ये एकदम थंडी वाजून ताप येतो आणि त्याच्या पाठोपाठ लगेचच सगळे सांधे धरतात मुख्य म्हणजे, आणि तो पेशंट आजारी पडतो आणि मग तो बाकी पेशंट पण त्याच्या सानिध्यात येणार जे असतात त्या पेशंटना पण तो पसरतो. तर असा टाईपचा हा चिकनगुनिया एक विचित्र आजार सध्या आपल्याकडे आलाय. 2006 पासून आपल्याकडे ही साथ सुरू आहे आणि ती गावोगावी वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं पसरते. तर पूर्वी चिकनगुनिया हा एकच आजार असायचा, पण आता चिकनगुनिया आणि डेंग्यू एकत्र पण दिसू शकतात किंवा कोरोना आणि चिकनगुनिया एकत्र दिसू शकतात. त्यामुळं सध्या चिकनगुनिया जरी झाला तरी इतर आजारांचं पण आपल्याला कल्पना आपण मनात ठेवावी लागते आणि जेवढे लवकर शक्य आहे तेवढे उपचार हे करावे लागतात. त्याची लक्षणं काय काय दिसतात. चिकनगुनिया जेव्हा एखाद्या व्यक्तीला होतो तेव्हा ह्याची लक्षणं खूप विचित्र आहेत. त्याचं मुख्य कारण असं की त्याची रुग्णाला पुसटची पण कल्पना नसते. म्हणजे 1 तासात अचानक थंडी वाजून ताप येतो आणि पुढच्या साधारणपणे 2-4 तासात सगळे सांधे शरीराचे पूर्ण आखडून पडतात. एखादी व्यक्ती समजा प्रवास करत आहे तर प्रवास करताना उतरताना तासाभरात त्याला उतरता येत नाही आणि अचानक मागच्या तासात त्याला चिकनगुनिया झालेला असतो. इतके सिव्हिअर त्याचे लक्षणं असतात. आणि एकदा ती लक्षणं आली की त्याच्याबरोबर संपूर्ण अंगाला पुरळ उठणं, रॅश उठणं अंगावर, त्याचबरोबर सगळे सांधे आखडणं, एस्पेशली सकाळी उठताना किंवा झोपून उठल्यानंतर प्रचंड सांधे आखडणं, आणि अचानक पूर्वी कुठलीही संधिवाताची किंवा दुखण्याची इतिहास नसताना अचानक एक दिवशी जर तुम्हाला ताप येऊन किंवा ताप न येता सुद्धा जर सांधे आखडले तर तो 100% चिकनगुनिया किंवा चिकनगुनिया सदृश त्या टाईपचा व्हायरस असलेला आजार हा 100% असतो. त्यामध्ये बऱ्याच लोकांना पोटाचे आजार होतात. चिकनगुनिया आल्यानंतर मळमळणं, उलट्या होणं, पोट झाडणं, त्याच्याबरोबर रक्तातल्या प्लेटलेट्स कमी होणं, पांढऱ्या पेशी कमी होणं, प्रचंड अशक्तपणा येणं, अशी लक्षणं दिसतात. तोंड येणं आणि सगळे सांधे आखडून लाल होणं किंवा सांध्यांना प्रचंड सूज येणं, एस्पेशली पावलांवर सूज येणं, ही लक्षणं बराच काळ दिसू शकतात. जेवढा चिकनगुनिया लवकर लक्षात येईल, जितक्या लवकर आपण डॉक्टरकडे जाऊ तेवढा ह्याचा उपचार लवकर होतात. पण उपचार संपायला मात्र 10 दिवस पुरत नाहीत, तर ते 3-3.5 महिने कंटिन्यूस घ्यावे लागतात. आणि जर नाही केलं तर त्याच्यापासून पुढे काही वृद्ध म्हणजे 60 नंतरच्या लोकांना कायमचा संधिवात पण होऊ शकतो. मंडळी, लक्षात आलं असेल तुमच्या की का चिकनगुनियाला लोक एवढे घाबरतात. पण लक्षणं दिसली की ताबडतोब, जसं आता सरांनी सांगितलं की ताबडतोब आपण
आपल्या डॉक्टरांकडे जाणं आणि त्याच्यावरचे उपचार घेणं हे सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला टप्पा आहे हा. तर हा केला तर मला वाटतं पुढचं सगळं थोडंसं सुसह्य व्हायला मदत होत असेल. आता हे सगळे त्रास आहेत, हे कुणाला जास्त होण्याची शक्यता असते? हां, आता तसं बघितलं तर 2006 सालापासून मी याच्यावर संशोधन करतोय. तर त्यावेळी पूर्वी आजारी असलेले लोक असू देत किंवा चांगले लोक असू देत, हे सगळे म्हणजे कोणीही ह्यात अडकू शकतं हे 100%. पण नंतर आमच्या असं लक्षात यायला लागलं की ज्या रुग्णामध्ये पूर्वी काही आजार असतील, उदाहरणार्थ संधिवात पहिला असेल, डायबेटीज ब्लड प्रेशरचा त्रास जास्त असेल किंवा एखादा ऑपरेशन झाला असेल, हाडाचं फ्रॅक्चर झाला असेल, तर त्या लोकांना तर तो खूपच लवकर कॅच होऊ शकतो किंवा ज्यांची प्रतिकारशक्ती खूप कमी आहे त्या लोकांमध्ये येऊ शकतो. त्याचबरोबर वृद्ध लोकांना म्हणजे 50 नंतरच्या लोकांना तर खूप लवकर तो आजार होऊ शकतो. त्याच्याबरोबरच 2020 पर्यंत मात्र आता तरुण मुलांना पण तो व्हायला लागलाय आणि 15 वर्षाच्या मुलांना सुद्धा तो त्रास होतो. फक्त एवढंच आहे, म्हणजे या आजारामुळे माणसाला मृत्यू येत नाही, पण कष्टप्रद आजार आहे आणि रुग्ण वैतागून जातो अक्षरशः त्याच्या सिम्पटम्समुळे. असं अजून त्याची साथ चालूच आहे. अगदी 100% बरोबर. कारण साधारणपणे 2006 साली माझ्या अंदाजपणे निम्म मिरज कॅप्चर झालं होतं, आता सध्या निम्म सांगली कॅप्चर झालं होतं. आता काय होतंय पण की वेगळ्या वेगळ्या गावातनं ती साथ चालू आहे. म्हणजे ज्या गावात जी लोक बरी होतात त्यांच्यात त्याच्या विरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण झाली की त्या माणसाला परत नवीन चिकनगुनिया होत नाही, पण ती जुनी लक्षणं त्यांची वेगळ्या वेगळ्या कारणांनी परत दिसू शकतात. पण त्याच्या सानिध्यात दुसरा रुग्ण आला किंवा त्याला डास चावलेला असेल तर ते अख्खं गावच्या गाव कॅप्चर होतं. आता मध्ये नरसिंहवाडीतनं खूप पेशंट आम्हाला बघायला लागले होते. तर अशा गावागावात ती वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं परत तेवढ्याच ताकदीनं ती साथ पसरते, हे मात्र 100%. आता तुम्ही म्हणालातच की एकदा चिकनगुन्या होऊन गेला की पुन्हा होईलच असं नाही, पण त्याची लक्षणं दिसतात, ती किती तीव्र असतात? एक्झॅक्टली. आता ह्यात असं महत्त्वाचं आहे की चिकनगुनिया झाल्यानंतर जर आपण उपचार व्यवस्थित पूर्ण पार पाडले किंवा उपचार पूर्ण केले तर ती लक्षणं नंतर खूप कमी दिसतात. म्हणजे उदाहरणार्थ माझं जो संशोधन आहे त्याप्रमाणे असं लक्षात आलं की तुम्हाला जेव्हा चिकनगुनिया होतो तेव्हा लगेच तुम्ही समजा सलाईन घेतलं, इंजेक्शन्स घेतली, पेन किलरच्या गोळ्या घेतल्यात तर तेवढं पुरत नाही, कारण तो परत परत येत राहतो. नंतर आम्ही आमच्या संशोधनामध्ये काही आयुर्वेदिक औषधांचं संशोधन करून त्याच्यावर उपचार निर्माण केले आणि ते आयुर्वेदिक औषधांचे उपचार दिल्यामुळं चिकनगुनियाचं विष जे रक्तात अडकून पडलेलं असतं ते विष हळूहळू कमी व्हायला लागतं. हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि हे विष जर कमी नाही झालं तर मात्र तेवढ्याच ताकदीनं तो चिकनगुनिया पुन्हा पुन्हा येत राहतो. पण जर विष आपण उतरवू शकलो, साधारणपणे मी बघितलं की संयुक्त उपचार थेरपी म्हणजे मॉडर्न मेडिसिन आणि आयुर्वेदिक असं दोन्ही एकत्र दिलं तर मात्र, आणि ते सुद्धा 3-3.5 महिने जर दिलं तर तो चिकनगुनिया कमी 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 होत जातो. काही रुग्णांमध्ये तो 100% संपतो, काही रुग्णांमध्ये 2% राहतो. आणि पुढे जर तुम्ही काही पावसाळी वातावरण, प्रचंड थंडी, खूप मोठा प्रवास झाला तर पुढचे 1-2-4 दिवस तो पुन्हा त्रास होऊ शकतो. पण परत नवीन त्या रुग्णाला तेवढ्याच ताकदीनं कधी कधी लक्षणं दिसतात, पण ती दुखणं संधिवात इथपर्यंतच असतात. नवीन रुग्णाला मात्र ताप, थंडी, अंगावर परळ उठणं हे परत ते नवीन रुग्णामध्ये होतात. असं असतं. याविषयी खरं आणखी बरंच जाणून घ्यायचंय सर तुमच्याकडून, पण एक ब्रेक घेतोय आणि त्याच्यानंतर जाणून घेऊया. येस. Green FM. सुनो ग्रीन, राहो एव्हरग्रीन. तर मंडळी 90.4 ग्रीन FM वर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज आपण बोलतोय चिकनगुन्याविषयी आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत मिरज इथले डॉक्टर संदीप देवल. आणि विशेष सांगायचं म्हणजे या आजारावर त्यांनी विशेष संशोधनही केलेलं आहे, त्यामुळे अधिकारवाणीनं आपल्याला आज ते सगळं सांगतायत. सर, आपण बघितलं की हा आजार लवकर बरा होत नाही. तुम्ही म्हणालात की 3-3.5 महिने तरी ट्रीटमेंट घ्यावी लागते. का इतकं दीर्घकालीन याच्यावर उपचार घ्यावे लागतात? बरोबर. मुख्यतः काय होतं की एकतर हा व्हायरस आपल्याला नवीन आहे. दुसरी गोष्ट काय होतं की एखादा व्हायरस इन्फेक्शन जेव्हा शरीराला नवीन असतं तेव्हा शरीराला त्याच्यावर औषध काढायला जेवढा वेळ जाईल
तेवढं शरीराचं नुकसान होत जातं. तेवढ्या शरीराची लक्षणं वाढत जातात, तेवढा रुग्णाला त्रास होत जातो. प्रत्येक रुग्णामध्ये त्याच्या विरुद्धची प्रतिकारशक्ती आपल्यामध्ये अजिबात नाहीये. त्यामुळे शरीरामध्ये त्याला औषध हुडकायला प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगवेगळा टाइम लागू शकतो. आणि तो कमीत कमी टाइम माझ्या अंदाजप्रमाणे तो 3.5 महिन्याचा आहे. ते 3 ते 4 महिने धरू आपण. आणि काही लोकांमध्ये तो 1 वर्ष, 5 वर्ष, 12 वर्षापर्यंत पण त्रास देऊ शकतो. बरं, पण उपचार किती दिवस घ्यावा लागतो अशा लोकांना? भारतात व्हायरस आल्यानंतर जर लगेच त्याच्यावर जर लस निघाली असती तर या व्हायरसचा नायनाट करणं खूप सोपं झालं असतं. पण आपल्याकडे थोडं संशोधनाचं प्रमाण कमी पडत असल्यामुळं याच्यावर लस निघाली नाही. त्यामुळे आता त्याला उपचारच करावे लागतात आपल्याला. मग आता ह्या उपचारामध्ये काय होतं की बऱ्याच गावांमध्ये किंवा बऱ्याच वैद्यकीय क्षेत्रामध्ये नेमके उपचार काय करायचे ह्याच्याबद्दल प्रॉपर संशोधन आणि गाईडलाईन्स नाही आहेत. त्यामुळे रुग्ण लवकर बरा होत नाही आणि भयभीत होऊन जातो, घाबरतो की आपल्याला ह्यातनं हे कायमचंच होईल किंवा ह्याच्या पुढे आपल्याला ह्याच्यातनं आपण उठणारच नाही. कारण जेव्हा तो सांधे दुखतात किंवा भरून येतो ते इतके भयंकर असतं की माणूस एक पाऊल सुद्धा पुढे टाकू शकत नाही. पण माझं सगळ्यांना हे मार्गदर्शन असं असेल की हा आजार पूर्ण बरा होणार आहे. वेळेत उपचार घेतले तरी त्याचं विष पूर्ण रक्तातनं बाहेर पडायला 3 ते 3.5 महिने लागतात. केवळ आधुनिक उपचारांनी हा बरा होत नाही, तर त्याच्याबरोबर शरीराची प्रतिकारशक्ती वाढणारी आणि शरीरातील ते विष बाहेर काढणारी अशी आयुर्वेदिक औषधांची जी आम्ही संशोधन करून आता रुग्णांना देतो ती औषधं द्यावी लागतात. आणि ती दिल्यानंतर साधारणपणे प्रत्येक महिन्यात 30% या हिशोबाने 3 ते 3.5 महिन्यामध्ये मात्र बऱ्यापैकी 95% ते 100% ते विष रक्तातनं बाहेर पडतं. म्हणून त्याला वेळ लागतो. कारण तो स्पॉन्टेनियस पटकन बरा होणारा सर्दी खोकल्यासारखा आजार नाही. ते विष जे आत रक्तात फिरतंय ते उतरायला मात्र खूप वेळ लागतो. सर, हा आजार झाला की निदान याचं कसं केलं जातं आणि मग तपासण्या काय काय आहेत? कारण पहिल्यांदा जेव्हा आपण ब्लड चेक करायला देतो, असं आजकाल अनेक लोकांच्या बाबतीत ऐकलं की रिपोर्टमध्ये तर चिकनगुनिया आला नाही आणि मग ट्रीटमेंट काय द्यायची, मग त्यामध्ये आणखी वेळ गेला आणि मग पुन्हा त्याचा त्रास वाढायला लागला, असंही होतं. मग तुम्ही काय सांगाल यावर? अगदी बरोबर, अतिशय उत्तम प्रश्न आहे. काय होतं की चिकनगुनियाची सुरुवात झाली की साधारणपणे कुठल्याही डॉक्टरांना दाखवलं की डॉक्टरांना तो लक्षात येतोच की हा चिकनगुनिया आहे. पण आजकाल प्रॉब्लेम असा आहे की 100 पैकी साधारणपणे 98 रुग्णांमध्ये चिकनगुनियाची अँटीजेन टेस्ट ही निगेटिव्हच येते. पण लक्षणं सगळी तशीच्या तशी असतात आणि 2% रुग्णांमध्ये चिकनगुनिया पॉझिटिव्ह येतो आणि त्यांच्यामध्ये लक्षणं सेमच असतात. त्यामुळं त्याच्यामध्ये अशी आता मतमतांतरं होत आहेत की एक तर तो चिकनगुनियाच आहे पण अँटीजेन पॉझिटिव्ह नाही आलं, किंवा चिकनगुनियासारखा दुसरा तत्सम व्हायरस आहे की त्याचं संयोग होऊन तो तशीच्या तशी लक्षणं दाखवतो. पण आपण मला वाटतं या कॉम्प्लिकेशनमध्ये न पडता पॉझिटिव्ह असू दे किंवा नसू दे, एका दिवशी अचानक ताप येऊन सांधे आखडणं म्हणजे तो चिकनगुनियाच आहे असं समजून ताबडतोब उपचार घेणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये डॉक्टरांकडे गेल्यानंतर 2 गोष्टी रुग्णांनी लक्षात ठेवल्या पाहिजेत की कधी कधी तो नुसता चिकनगुनिया किंवा चिकनगुनिया बरोबर डेंग्यू आणि चिकनगुनिया बरोबर कोरोना हे पॉझिटिव्ह येऊ शकतात आणि त्यामुळे चिकनगुनिया बाजूला राहून दुसरीच कॉम्प्लिकेशन वाढू शकतात. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार संपूर्ण रक्ताची तपासणी, स्पेसिफिकली प्लेटलेट्स, पांढऱ्या पेशी, डेंग्यूची टेस्ट, कोरोनाची टेस्ट, हे आत्ता, पूर्वी आम्ही कोरोनाची टेस्ट करायचो नाही पण आता मात्र ती केली पाहिजे. त्याचबरोबर पूर्वी रक्तामध्ये एखाद्याचं हिमोग्लोबिन कमी असेल, कॅल्शियम कमी असेल, त्यानंतर शुगर जास्त असेल, त्यानंतर संधिवात ज्या माणसाला जास्त आहे त्याचा संधिवाताचा काउंट पण जास्त असेल तर हे सगळे काउंट जरूर चेक करावेत. दुसरी गोष्ट की सध्याच्या काळामध्ये आपला व्यायाम आणि उन्हामध्ये वावर कमी असल्यामुळे व्हिटॅमिन D3 नावाचे जे व्हिटॅमिन आहे त्याची आजकाल प्रचंड आपल्यामध्ये कमतरता असते. त्याचबरोबर व्हिटॅमिन B12 म्हणून एक आहे तर त्याचीही कमतरता असते. आणि बोन डेन्सिटी म्हणजे आपल्या हाडांमध्ये जी घनता आहे ती घनता शहरी लोकांमध्ये आजकाल 100 पैकी जवळजवळ 95% लोकांमध्ये ती कमी सापडते. तर ज्या लोकांमध्ये घनता कमी आहे, B12 आणि D3 कमी आहे, त्या लोकांमध्ये चिकनगुनिया जास्त अटॅक करतो आणि त्याच्याबरोबर डेंग्यू असेल तर तो डेंग्यू पण पटकन उपचार केले पाहिजे. म्हणून ते चेक करणं गरजेचं आहे, रिपीटेड चेक करणं गरजेचं आहे. आणि हे जर उपचार आपण चिकनगुनियावर उपचार करताना हे सापडलं आपल्याला की ह्या पेशंटमध्ये मागे गेले जवळ 6 महिन्यापासून हे कमी आहे आणि आपण ते पण दुरुस्त करायला सुरू केलं तर त्याचा डबल स्पीडनं बरा होतो पेशंट. आणि हे बऱ्याच लोकांना माहित नसतं म्हणून चेकिंगच करत नाही. पण चेक करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे प्रॉपर गाईडलाईन्स डॉक्टरांना पण मिळतात चेक उपचारासाठी. सर, मगाशी तुमच्या बोलण्यात आलं की संयुक्त थेरपी म्हणजे नेमकं काय? म्हणजे ॲलोपॅथी आणि आयुर्वेदिक
असं लक्षात येईल, पण आणखी डीप तुम्ही काय सांगा? बरोबर. संयुक्त थेरपीचा अर्थ असा आहे की आजकाल काय होतं की आधुनिक आणि आयुर्वेदिक असे दोन मोठे मोठे गट पडतात. मग काही लोकांना आयुर्वेदावर विश्वास नसतो, काही लोकांना आधुनिकवर विश्वास नसतो. आता मी इतकं जगभर फिरलोय, जवळजवळ युरोपमध्ये 25-30 देशात माझे पेपर प्रेझेंट केलेत. तिथं त्यांनी आता उलटं कॉम्बिनेशन सुरुवात केली आहे की तिथले ॲलोपॅथिक डॉक्टर असतात ते आयुर्वेदिक डिप्लोमा करून दोन्हीची ट्रीटमेंट देतात. संयुक्त थेरपीचा अर्थ असा आहे की ज्या शास्त्रात जे चांगलं आहे ते वापरणं. म्हणजे की समजा एखादा आजारामध्ये आधुनिक शास्त्राचा उपयोग होत नाहीये तर तिथं जरूर आयुर्वेदाचा वापर करून बघायला पाहिजे. आणि काही ट्रीटमेंट आयुर्वेदाची जिथं कुठं वापरायचं नाही आयुर्वेद हे पण तुम्हाला कळलं पाहिजे. आणि तिथं मॉडर्न मेडिसिन जर वापर केला तर उपयोग होतो. पण ह्या पर्टिक्युलरली चिकनगुन्याच्या बाबतीत जर आपण बघितलं तर ॲलोपॅथी म्हणजे मॉडर्न सायन्स हे इमिजिएट जेव्हा पेशंटला जबरदस्त अटॅक येतो चिकनगुन्याचा तेव्हा ताबडतोब आधुनिक उपचार करणं गरजेचंच असतं. नाहीतर रुग्ण त्याला मिळणं गरजेचं. अगदी. त्याच्यात समजा डेंग्यू आला तर प्लेटलेट ट्रान्सफ्युजन करावं लागतं तुम्हाला. त्याला पेशंटला त्याचा जीव वाचवावा लागतो. आणि जीव वाचणारी ही जी औषधं आहेत ही आधुनिक उपचारात असल्यामुळं आधुनिक आयुर्वेद असं कुठलंही भांडण न करता डॉक्टरांना ताबडतोब भेटून जे योग्य उपचार आहेत ते करावेत. नंतर जेव्हा प्रॉब्लेम येतो की आधुनिक उपचार होऊन सुद्धा परत चिकनगुन्या त्रास द्यायला लागतो तेव्हा मात्र लोकांना त्याच्यावरचा विश्वास कमी व्हायला लागतो. पण तिथे आमच्या संशोधनाप्रमाणे इथं मात्र आयुर्वेदिक औषधांचा जरूर वापर करावा. कारण ते विष जे आधुनिकनं कमी होत नाही ते आयुर्वेदानं कमी होतं. आणि दुखणं आणि ताकद वाढायचं काम हे आधुनिक उपचार करतात, विष कमी करायचं काम आयुर्वेदिक उपचार करतात. हे दोन्ही एकाच वेळी वापरलं तर मात्र रुग्ण 99% बरे होतात. म्हणून संयुक्त थेरपी ही वापरण्याने फायदा होतो असं माझं संशोधन. आणि आम्हाला खूप फायदा पण झाला कारण जवळजवळ 17-18 हजार पेशंट आम्ही संयुक्त उपचारांनीच बरे केले. आणि ते जरूर घ्यावं. म्हणजे त्याचा इगो मला वाटतं आपण त्यात न पडलेलं केव्हाही चांगलं केव्हाही. आणि अर्थात असंच असतं की जेव्हा कुठल्या पॅथीने आपल्याला बरं वाटतंय त्याच्याकडेच पेशंट्स वळत असतात. अगदी बरोबर. सर, आयुर्वेद म्हणलं की पथ्यपाणी आलं असं लोकांचा थोडासा बाऊ करतात म्हणजे आयुर्वेदाबद्दल. तर या आजारामध्ये आपण संयुक्त थेरपी पण करणार आहोत, पण हा आजार लवकरात लवकर बरा व्हायला पाहिजे. अगदी तुम्ही सांगितल्याप्रमाणे 3.5 ते 4 महिन्यात तो बरा व्हायला पाहिजे. अशा दृष्टीनं समजा आपण सांगायचं झालं तर काय पथ्य पाळली पाहिजेत रुग्णांनी? एकदम परफेक्ट क्वेश्चन आहे. कारण इथंच माझ्या अंदाजप्रमाणे चिकनगुन्याची 50% ट्रीटमेंट अवलंबून आहे. बरं. हे बऱ्याच रुग्णांना माहीत नाही आहे ज्यांना चिकनगुन्या झालेला आहे त्यांना. किंवा काही वेळेला काही जे मेडिकल प्रॅक्टिशनर आहेत त्यांना ते गाईडलाईन्स काही वेळेला द्यायला कमी पडू शकतात. मुख्य प्रॉब्लेम असा असतो की मी पुन्हा सांगतो की ते विष बराच काळ आपल्या रक्तात अडकतं. मेन जो त्याच्याशी फायटिंग करणारा जे आपला ऑर्गन आहे किंवा आपला अवयव आहे तो लिव्हर आहे. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये लिव्हर आपलं कमजोर होतं कामा नये. लिव्हरच त्याच्यावर औषध हुडकून काढत असतं आणि एकदा ते औषध सापडलं की तो संपवतो पूर्णपणे. आता लिव्हरला त्रास होणारं म्हणजे तुमच्या पचनशक्तीला पुन्हा त्रास होणारं असे जर आपण काही गोष्टी खाल्ल्या पिल्या तर त्यांना आपलं खूप नुकसान होतं. मुळात काय आहे की आता इथं आयुर्वेदिक औषध देतोय म्हणून पथ्याची काही गरज नाही, तर चिकनगुन्या वाढू नये म्हणून पथ्याची गरज आहे. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. अगदी 100%. आणि आम्ही हजारो पेशंटवर प्रयोग करून बघितले तर त्याच्यामध्ये आम्हाला अनुभव आला की स्पेसिफिक सगळ्या प्रकारचा मांसाहार सगळ्यात मुळात की चिकनगुन्या तुम्हाला झालेला असताना 3 महिन्याच्या आत आणि ऑलरेडी सांधे थोडे दुखत असताना तुम्ही जर मांसाहार केलात तर साधारणपणे त्या दिवशी त्रास होत नाही, पण तिथनं 2 ते 3 दिवसात प्रचंड परत पहिल्यासारखे सांधे भरून येतात. त्याचबरोबर शाकाहारीमध्ये काजू, बदाम, पिस्त्यासारखे जड पदार्थ, पेढा, बर्फी सारखे पदार्थ, श्रीखंड, बासुंदी, गुलाबजाम सारखे कार्यालयातलं जेवण ताबडतोब 2 दिवसात माणसाला ते सगळं भरून येतं. त्याचबरोबर पाणीपुरी, भेळ, मिसळ सारखे पदार्थ किंवा पिझ्झा, बर्गर, फास्ट फूड हे खाल्ल्याबरोबर लगेचच चिकनगुन्या वाढतो. आणि हे अगदी सिद्ध झालेलं आहे, प्रूव्ड आहे. त्यामुळे हे पथ्य लोकांनी पाळणं गरजेचं आहे 2-2.5 महिने कमीत कमी चिकनगुन्या जाईपर्यंत. त्याचबरोबर जेवढं गार हवेत तुम्ही राहाल तेवढं तुमचं नुकसान होतं. आता स्त्रिया स्पेसिफिकली गार पाण्यात हात घालून भांडी धुणं हे जे आहे ह्यांना बोटं आखडतात, सांधे बोटाचे पूर्ण सुजतात, तर ते पाणी कोमट वापरायला पाहिजे किंवा थोडं गरम वापरायला पाहिजे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं की ह्या आजार झाल्यानंतर एक पहिला महिना तरी कमीत कमी ते 1.5 महिना प्रवास टाळावा. घरात कुठलंही झाडलोटीसारखं, वजन उचलण्यासारखं मोठं काम कुठलंही करू नये. याचा अर्थ झोपून घ्यायला पाहिजे असं अजिबात नाही, पण घरातल्या घरात बसून उठून राहायचं, आपलं गाव सोडायचं नाही, पूर्ण विश्रांती घ्यायची, त्यांना त्याची प्रतिकारशक्ती वाढू द्यायची. त्याचा खूप फायदा होतो. एसी जर आपण घेतला, एसी मध्ये राहिलो तर भयंकर जोरात चिकनगुन्या तुम्हाला वाढू शकतो. रेल्वे किंवा विमानात जर बसून आलो आपण तर अचानक बाहेर पडताना खांदे आपले आखडलेले असू शकतात. हा इम्पॉर्टंट आहे.
पुन्हा थंडी जोरात पडेल किंवा पावसाळी वातावरणात जर अचानक पाऊस पडला तर त्या दिवशी 2 दिवस परत तुम्हाला हा त्रास 100% होऊ शकतो. आणि पुढचं 2 महत्वाची पार्ट म्हणजे की या आजारामध्ये चुकून सुद्धा मॉलिश किंवा मसाज घेऊ नये. या आजारात जर मसाज घेतला तर उलट होतं, ते सांध्याचं विष आणखी आत अडकतं आणि ते डबल सुजतात. त्यामुळं तुम्ही तेल जरूर लावा, शेका, पण मसाज मॉलिश अजिबात करायचा नाही. आणि शेवटचा पार्ट म्हणजे कुठल्याही प्रकारचा व्यायाम करायचा नाही. कारण याच्यामध्ये गैरसमज असा आहे की बरीच लोक असं सजेस्ट करतात की तुमची बोटं आखडतील, तुम्ही कृपा करून व्यायाम सुरू करा, बोटं हलवा, जॉगिंग करा, रनिंग करा. आणि ते केलं की ऑलरेडी सुजलेल्या सांध्यांमध्येच हे केल्यामुळे ते आणखी सुजतात. त्यामुळे 1.5 ते 2 महिने व्यायाम तुम्ही जर बंद केलात, नंतर हे सगळं करायला मिळतं, सगळं खायला मिळतं. असं काही नाही की हे आयुष्यावर बंद करायचं, पण हे खूप महत्वाचं आहे आणि हे पाळायला पाहिजे. त्याचा खूप फायदा होतो. तर मंडळी, पथ्य म्हणजे दुसरं तिसरं काही नाहीये, तर आपल्या पोटाला जे जड होतं, एरवी सुद्धा आपल्याला हे पदार्थ खाऊन जडपणा येऊ शकतो पोटाला आणि मग त्याचे त्रास आपण भोगतच असतो. पण स्पेशली आपल्याला ह्या चिकनगुन्यासारख्या आजारामध्ये हे सगळं पथ्य पाळायलाच हवं. आणि फक्त आहारच नाही तर विहाराबद्दल सुद्धा आता डॉक्टरने सांगितलं, त्या सगळ्या गोष्टी जर पाळल्या, संयुक्त थेरपीचा वापर केला आणि योग्य ते मार्गदर्शन योग्य त्या व्यक्तीचं घेतलं आपण, तर नक्कीच चिकनगुन्यासारखा आजार पूर्णपणे बरा होतो, याची खात्री सुद्धा आपल्याला आता डॉक्टरनी दिलेली आहे. सर, या पथ्याबद्दल तर आपण बोललो आता, पण काही वेळेला असं असतं की कुणीतरी कुठून तरी ऐकतं आणि चिकनगुन्यावर एक इंजेक्शन मिळतंय आणि ते घेऊन या चिकनगुन्या ताबडतोब बरा होईल, अशा पद्धतीचं आपल्याला ऐकायला मिळतं आणि अशा घटना सुद्धा घडलेल्या आहेत. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल सर? बरोबर, खूपच छान, अगदी बरोबर आहे. सध्या हा मोठा प्रॉब्लेम आहे आपल्या इथे. कारण लोकांना काय होतं की नेमकं गाईडलाईन्स किंवा कुठं जायचं हे माहीत नसतं परफेक्टली. त्यामुळे काय होतं की लोकांना पटकन कोणीतरी सांगितलं, अरे त्या खेडेगावात जाऊन एक इंजेक्शन दिलं आणि 4 पांढऱ्या गोळ्या देतात आणि ते घेतलं की बरं वाटतं. 99% अशा गावांमध्ये ते इंजेक्शन स्टेरॉइडचं असतं, त्या गोळ्या पण स्टेरॉइडच्या असतात. आणि स्टेरॉइड हे इंजेक्शन किंवा जे असतं हे इमर्जन्सीला वापरायची गोष्ट आहे, हे कायम घ्यायचं नाही. आणि जेव्हा आधुनिक डॉक्टर किंवा आयुर्वेदिक डॉक्टरांनी कधी स्टेरॉइड दिलं तर ते सांगतात रुग्णाला की मी तुला आता तात्पुरते 5 दिवसासाठी देतोय, पण हे कायम घ्यायचं नाही, कारण त्याला भयंकर साईड इफेक्ट आहेत आणि ते घेऊन सुद्धा कधीही कुठलाही चिकनगुन्या किंवा संधिवात बरा होत नाही. इथे प्रॉब्लेम असा येतो की झाडपाल्याच्या औषधांमध्ये खेडेगावात लोक स्टेरॉइडच्या गोळ्या कुठून घालतात आणि त्या पावडर आयुर्वेदिक म्हणून देतात. आणि अजूनही आपल्या देशामध्ये वैदू आणि वैद्य या दोन्हीतला फरक लोकांना माहित नाहीये. झाडपाल्याचं औषध देणारा जो वैदू असतो ना, तो अशिक्षित माणूस असतो, ज्याला पिढीजात काही त्याच्याकडे काही नॉलेज आलेलं असतं. आयुर्वेद हे MBBS सारखंच 5-5.5 वर्ष व्यवस्थित शिकून MD व्यवस्थित करून संशोधनात्मक शास्त्र आहे की जे प्रूव्ड आहे. आणि म्हणून मी ह्याचे पेपर लंडनमध्ये आणि सिंगापूरला मी स्वतः संशोधनाचे पेपर प्रेझेंट केले. आणि इथं हे शास्त्र जे मी रिसर्च केला आयुर्वेदामधला, ती ऑथेंटिक औषधं त्यांना दाखवली, त्याचे कुठलेही साईड इफेक्ट होत नाही. आणि त्याच्यावर सिंगापूरमध्ये मला बेस्ट पेपर प्रेझेंटचं 2nd अवॉर्ड आणि लंडनमध्ये बेस्ट आयुर्वेदा सायंटिस्ट अवॉर्ड मिळालं होतं. त्यामुळे आयुर्वेदाला हे दुय्यम सायन्स जरी मानत असले लोक, तर त्याच्यामध्ये ही जबरदस्त ताकद आहे. हे पूर्ण संशोधनात्मक शास्त्र आहे. आणि अशाच लोकांकडे मात्र तुम्ही जा की जिथे तुम्हाला व्यवस्थित खात्री माहिती आहे. पण शॉर्ट टर्म ट्रीटमेंट घ्यायसाठी पटकन जाऊ नये की 2 इंजेक्शन दिली की बरं वाटेल. पेन किलर देणं वेगळं, पण स्टेरॉइड इज व्हेरी डेंजरस. आणि 15 मिनिटात रिझल्ट येतोय म्हणजे की शक्यतो तेच असतं, तेव्हा त्याच्यापासून लांब राहिलेलं चांगलं. नक्कीच अतिशय महत्त्वाचा मुद्दा सर तुम्ही इथे आता सांगितलेला आहे. तर तेव्हा मंडळी, चिकनगुन्याला घाबरून जाऊ नका, थोडा संयम बाळगा असं मी म्हणेन, कारण ही थोडी लॉंग ट्रीटमेंट आहे. मिनिमम 3-3.5 महिन्याची आयुर्वेदिक ट्रीटमेंट घ्यावी लागेल आपल्याला. आणि सरांनी सांगितलं तसं संयुक्त थेरपीचा सुद्धा यामध्ये जर वापर केला गेला तर नक्कीच हा आजार पूर्ण 100% सुद्धा बरा होऊ शकतो. आणि नंतर सुद्धा योग्य ती काळजी घेतली, योग्य त्या वेळेला डॉक्टरांकडे गेला, तर हा आजार पुन्हा जरी आपलं रूप दाखवत असला तरी तो त्याला वेळच्या वेळेला औषधोपचारानं तो तिथेच थांबवायला येऊ शकतो. तर मंडळी, नक्की या गोष्टीचा विचार करा आणि चिकनगुन्यापासून पूर्णपणे बरे व्हा असं मी म्हणेन. तर आज मंडळी आपल्याबरोबर होते मिरज इथले डॉक्टर संदीप देवल, MD आयुर्वेदिक आहेत. तर त्यांनी आपल्याला खूप चांगलं मार्गदर्शन आज केलेलं आहे. सर, या मार्गदर्शनाबद्दल मी मनापासून तुमचे आभार मानते. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू मॅडम. थँक्यू.